मार्डी तालुका मान येथील नागरिक अशोक दिगंबर पवार यांनी मान तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। बोगस पंचनामा अहवाल तयार करणारे मार्डीचे संबंधित तलाठी व मंडल अधिकारी आणि नियमबाह्य नोटीस पाठवणारे अप्पर तहसीलदार यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करून निलंबित करण्यात यावे यासाठी अशोक पवार यांनी मान तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। मार्डी येथे दिवस रात्र गाळउपसा सुरू असून त्याबाबत अप्पर तहसीलदारांकडे वारंवार तक्रार करूनही ते त्याकडे कानाडोळा करत आहेत, परंतु त्यांकडे तलाठी, मंडलाधिकारी व अप्पर तहसीलदार गोरगरीब नागरिकांवर अन्याय करत आहेत। त्यांच्यावर दबाव टाकणारा त्यांचा आका कोण असा सवाल अशोक पवार यांनी उपस्थित केला आहे। मागणी असा की माझ्या विहिरीचा गाळ न काढता मी तहसीलदार कार्यालयात मसवड तहसीलदार कार्यालयामध्ये अर्ज केला होता की बाबा गेल्या 2024 ला माझा गाळ मी काढत असताना ठराविक पवाराच्या वस्तीच्या लोकांनी लघु पाटबंधारे खात्याला तक्रार करून माझा विहिरीचा गाळ बंद केला। त्यानंतर मी 1 वर्षभर थांबलो। माझी बाग आहे, माझ्या बागेत गाळ न काढल्यामुळे माझ्या बागेत टोटल 10 लाखाची नुकसानी झाली। नंतर त्यांनी ह्या वर्षी 6 तारखेला पाठीमागच्या 6 तारखेला त्यांनी गाळ काढायला सुरुवात केल्यानंतर मी अप्पर तहसीलदार मसवड यांच्या जाऊन तक्रार केली की बाबा गाव असे लोक गाव उभे तिथे पाण्याची टंचाई आहे तर गाळ काढू नये। त्याच्यावरती तहसीलदारने सर्कल आणि तलाठी तिथं येऊन त्यांनी पंचनामा तिथं केला। नुसतं येऊन सांगितलं की बाबा तुम्ही गाळ काढू नका आणि मशीन तिथून लावली, पण दुसऱ्या दिवशी 7 तारखेला लगेच टोटल रात्रंदिवस मशीन चालवून त्यांनी गाळ काढला। आणि मी वारंवार साहेबांनी तलाट्याला सर्कलला फोन करतो, माझे फोन सुद्धा रिसिव्ह करत नव्हते। हे सर्कल तलाठी तहसीलदार जे आहेत ना ह्यांना कोणीतरी हे गोरगरिबावरती गोरगरिबांना न्याय देतच नाहीत, हे सगळे अन्यायच करते। ह्याला कोणीतरी आका ह्या गोष्टी सांगायला, ह्यांच्यावर दबाव टाकायला, त्यामुळं गोरगरिबाचा न्याय ह्यांच्याकडे मिळत नाही म्हणून मी आज आमरण उपोषणाला बसलो आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।